नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK स्टार 41 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा. म्हणजे आता नव्याने पुन्हा पाककृतीमध्ये सुधारणा केलेली आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा GR या ठिकाणी दिसत आहे आणि दिनांक 28 जानेवारी 2025 हा GR आहे. तर याचं आपण थोडक्यात वाचन करणार आहोत. महत्त्वाच्या बाबी: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत इयत्ता 1ली ते 5वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2011 मधील तरतुदीनुसार तांदळापासून बनविलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता. तथापि विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 संरचित आहार पद्धतीप्रमाणे 3 कोर्स मील्स म्हणजे तांदूळ, डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व याचा समावेश करून नवीन पाककृती शासन निर्णय दिनांक 11 जून 2024 अन्वये निश्चित करण्यात आली होती. तथापि ती संरचित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरता माननीय लोकप्रतिनिधी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था, बचत गट योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली आणि सदर निवेदनाचा विचार करून 11 जून 2024 रोजी नमूद केलेल्या आहार पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता यामध्ये आपण महत्त्वाच्या बाबी बघणार आहोत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे 12 प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 12 प्रकारच्या पाककृती यामध्ये आहेत. सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील. आता या ठिकाणी अनुक्रमांक दिलेले आहे, पाककृतीचे नाव दिलेले आहे. नंबर 1 पाककृती व्हेजिटेबल पुलाव, नंबर 2 मसाले भात, नंबर 3 मटार पुलाव, नंबर 4 मूग डाळ खिचडी, नंबर 5 चवळी खिचडी, नंबर 6 चना पुलाव, नंतर 7 सोयाबीन पुलाव, 8 मसुरी पुलाव, 9 मूग शेवगा वरण भात, 10 मोड आलेल्या मटकीची उसळ, 11 अंडा पुलाव, 12 गोड खिचडी नाचणी सत्व. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तथ्यातील अनुक्रमांक 1 ते 10 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. तसेच अनुक्रमांक 1 ते 10 पैकी कोणत्याही 2 अतिरिक्त पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावे. आता हा GR आहे. या GRचं आपण वाचन कराल निश्चितच. नंतर आता आपण पाककृती बघणार आहोत. त्या कोणत्या पाककृती आहेत तर आणि त्याचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा, हा www.maharashtra.com या संकेतस्थळावर हा GR सुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने आणि खाली प्रमोद पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे. तर या पाककृती कोणत्या ते आपण बघणार आहोत. आता महत्त्वाचा मुद्दा, पाककृती क्रमांक 1 व्हेजिटेबल पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी. तांदूळ 100 ग्रॅम, वाटाणा 20 ग्रॅम, तेल सोयाबीन एगमार्क 5 ग्रॅम, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार 2 ते 5 ग्रॅम, भाजीपाला गाजर, फ्लावर, कोथिंबीर, लिंबाचा रस 50 ग्रॅम. कृती सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी. यानंतर
6 ते 8 साठी वर्ग 6 ते 8 असेल आपल्याकडे, तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तांदूळाचं प्रमाण, वाटाण्याचं प्रमाण, तेल किती घ्यायचं एक वाचून दाखवतोय. तांदूळ 150 ग्रॅम, वाटाणा 30 ग्रॅम, तेल सोयाबीन ॲगमार्क 7.5 ग्रॅम, गरम मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, साखर चवीनुसार, आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे, सर्व 7 ग्रॅम एकूण. भाजीपाला, गाजर, फ्लावर, कोथिंबीर, लिंबाचा रस 75 ग्रॅम, कृती वरील प्रमाणेच. यानंतर या ठिकाणी बघा पाककृती क्रमांक 2 आहे मसाले भात, आणि या ठिकाणी प्रत्येक पदार्थाचं खाद्यपदार्थाचे नाव सुद्धा दिलेले आहे आणि वजन सुद्धा दिलेलं आहे. यानंतर 6वी ते 8वी साठी मसाले भात, खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन सुद्धा दिलेलं आहे. नंतर पाककृती क्रमांक 3 मटार पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी तांदूळ तो 100 ग्रॅम, वाटाणा 20 ग्रॅम, तेल सोयाबीन ॲगमार्क 5 ग्रॅम आणि बाकी दिलेले आहे. नंतर 6वी ते 8वी साठी मटार पुलाव या ठिकाणी दिलेला आहे. यानंतरची पाककृती आहे पाककृती क्रमांक 4 मूग डाळ खिचडी, इयत्ता 1ली ते 5वी साठी तांदूळ 100 ग्रॅम, मूग डाळ 20 ग्रॅम, तेल सोयाबीन 5 ग्रॅम, हळद, गरम मसाला, मीठ, जिरे आवश्यकतेनुसार 2 ते 5 ग्रॅम आणि कृती या ठिकाणी दिलेली आहे. नंतर मूग डाळ खिचडी 6 ते 8 साठी या ठिकाणी सुद्धा खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन दिलेलं आहे. यानंतर पाककृती क्रमांक 5 दिलेली आहे चवळीची खिचडी, इयत्ता 1ली ते 5वी साठी. आपण हप्तेवारी याचे क्रम सुद्धा लावू शकता. या ठिकाणी इयत्ता पाककृती क्रमांक 5 चवळीची खिचडी दिली आहे इयत्ता 1ली ते 5वी साठी. हे बघा. नंतर चवळीची खिचडी 6 ते 8 साठी सुद्धा दिलेली आहे आणि खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतरची पाककृती आहे 6 चना पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी. याप्रमाणे आपल्याला हे शिजवायचं आहे आणि या ठिकाणी बघा कृती पण दिलेली आहे. इकडे 6 ते 8 साठी चना पुलाव, खाद्यपदार्थाचे नाव दिलेले आहे आणि वजन दिलेलं आहे. यानंतरची पाककृती आहे पाककृती क्रमांक 7 सोयाबीन पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी. या ठिकाणी कृती पण दिलेली आहे. नंतर सोयाबीन पुलाव 6वी ते 8वी साठी, खाद्यपदार्थाचे नाव, वजन दिलेलं आहे. यानंतरची पाककृती क्रमांक 8 मसुरी पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी. खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन या ठिकाणी दिलेलं आहे. हा GR आपल्या संग्रही असावा, आपल्या माहितीस्तव असावा, म्हणून मी आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मसुरी पुलाव 6वी ते 8वी साठी, खाद्यपदार्थाचे नाव आणि वजन दिलेलं आहे. यानंतर पाककृती क्रमांक 9 मूग, बघा पाककृती 9 मूग शेवग्याचे वरण आणि भात, इयत्ता 1ली ते 5वी साठी. खाद्यपदार्थाचे नाव दिलेले आहे, वजन दिलेलं आहे. तांदूळ, अख्खा मूग, तूर डाळ, तेल या सर्व बाबीचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे आणि कृती सुद्धा दिलेली आहे. तसंच 6 ते 8 साठी मूग आणि शेवग्याचे वरण भात, शेवग्याचे वरण आणि भात याची सुद्धा या ठिकाणी वजन दिलेलं आहे आणि खाद्यपदार्थाचं नाव पण दिलेलं आहे कृती वरील प्रमाणे. यानंतर पाककृती क्रमांक 10 मोड आलेल्या मटकीची उसळ, इयत्ता 1ली ते 5वी साठी. तर ही पाककृती आहे, याची कृती पण दिलेली आहे. पुन्हा दाखवतो एक वेळा. यानंतर 6वी ते 8वी साठी मोड आलेल्या मटकीची उसळ, तर प्रमाण दिलेलं आहे. तांदूळ 150, मटकी 30 ग्रॅम, तेल 7.5 ग्रॅम आणि खालील बाबी सुद्धा दिलेले आहे आणि कृती वरील प्रमाणे. यानंतरची पाककृती आहे 11 अंडा पुलाव, इयत्ता 1ली ते 5वी साठी.
खाद्यपदार्थाचे नाव: वजन आणि ग्रॅम. तांदूळ 100 ग्रॅम, अंडी 1 नग, तेल सोयाबीन ॲगमार्क 5 ग्रॅम, लिंबाचा रस चवीनुसार, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र आवश्यकतेनुसार, चवीप्रमाणे 2 ते 5 ग्रॅम, भाजीपाला कांदा कोथिंबीर 50 ग्रॅम. आणि सर्वप्रथम कृती दिलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर अंडा पुलाव 6वी ते 8वी साठी या ठिकाणी सुद्धा एकच नग दिलेला आहे. आणि यानंतरची 12वी पाककृती आहे. पाककृती क्रमांक 12 गोड खिचडी. कारण आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 2 पर्यायी पाककृती दिलेली आहे. तर गोड खिचडी 1ली ते 5वी साठी, याचं वजन सुद्धा दिलेलं आहे. खाद्यपदार्थाचं नाव 6वी ते 8वी साठी आहे. तर यानंतर पाककृती क्रमांक 12 नाचणीचे सत्व. नाचणी 1 किलो, तेल सोयाबीन ॲगमार्क 200 ग्रॅम, गूळ साखर 300 ग्रॅम. आणि कृती दिलेली आहे. किंवा या ठिकाणी पर्याय दिला आहे नाचणीचे सत्व, नाचणी 1 किलो, गूळ साखर 500 ग्रॅम, मीठ आवश्यकतेप्रमाणे. कृती पण दिलेली आहे. तर अशा प्रकारचं हा GR होता आणि या ठिकाणी संपूर्ण कृती दिलेल्या होत्या. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.